गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं। ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण देश हादरला। अहमदाबादच्या गजबजलेल्या मेघानी नजर परिसरात ही झालेली घटना वरवर पाहता एक अपघात वाटत होती। एअर इंडियाचं विमान अहमदाबादहून लंडनला निघालेलं। टेक ऑफ नंतर अवघ्या काही मिनिटातच कोसळलं। विमानात होते तब्बल 242 प्रवासी, ज्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती। अपघात इतका भीषण होता की विमान कोसळल्यावर परिसरातील अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या। मोठा स्फोट झाला। आगीचे आणि धुराचे लोट कित्येक किलोमीटरहून दिसत होते। पण या विमानासोबत नेमकं काय घडलं होतं? फक्त हा एक अपघात होता की यामागे दुसरंच काहीतरी कारण होतं? बचाव कार्य कसं झालं? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, त्या 9 मिनिटात असं काय घडलं की हसत खेळत लंडनला निघालेल्या प्रवाशांचा प्रवास मृत्यूच्या दारात संपला? आतापर्यंत या घटनेवर अनेक तर्क वितरले लावले जात होते, पण आता या अपघातामागील खरं गुपित उघड झालं आहे। या घटनेमागची संपूर्ण आणि खरी स्टोरी समोर आली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या विमानाच्या शेवटच्या क्षणाची कहाणी, ब्लॅक बॉक्स मधून काय समोर आलं, कोणतं धक्कादायक सत्य, त्या घटनेची पूर्ण तपास कथा जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल। नमस्कार, पाहूया अहमदाबाद विमानाच्या अपघाताची संपूर्ण कहाणी। 12 जून, वेळ दुपारी 1:23 अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानाने लंडनच्या हिथ्रो विमानतळासाठी उड्डाण केलं। विमानात 2 पायलट, 10 केबिन क्रू आणि 230 प्रवासी असे एकूण 242 जण होते। नियोजित वेळेपेक्षा उड्डाणाला थोडा उशीर झाला होता, पण सर्व काही नियंत्रणात वाटत होतं। कॅप्टन सुनीत सबरवाल यांच्या हातात विमानाची कमान होती। त्यांना तब्बल 8200 तासापेक्षा जास्त विमान अनुभवाचा एक दांडगा अनुभव होता। त्यांचे सहकारी होते फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर, हे दोघे अनुभवी पायलट होते। विमानाचा रनवे क्रमांक 23 वरून त्यांनी यशस्वीरित्या उड्डाण केलं। सुरुवातीची काही मिनिटं सर्व काही सुरळीत होतं। विमान हळूहळू उंची गाठत होतं, पण त्यानंतर अवघ्या काही मिनिटात नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। टेक ऑफ नंतर साधारण 15 मिनिटांनी 1:38 सुमारात विमानात काहीतरी गडबड असल्याची पहिली जाणीव झाली। पुढच्या क्षणी 1:31 कॅप्टन सबरवाल यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलला आपत्कालीन संदेश पाठवला। मेडे 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 हा संदेश ऐकताच एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये खळबळ उडाली, पण हा त्यांचा शेवटचा संदेश होता। यानंतर विमानाने एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला। त्याच वेळी जमिनीवर असणाऱ्या काही लोकांनी एक थरारक दृश्य पाहिलं। एक विशाल प्रवासी विमान अत्यंत कमी उंचीहून अस्थिरपणे शहराच्या दिशेने येत होतं। काही काळाच्या आत 800 ते 850 फुटाच्या उंचीवरून हे विमान थेट अहमदाबादच्या पूर्वेकडील दाट लोकवस्तीच्या मेघानी नजर परिसरात कोसळलं। विमानाने जमिनीला स्पर्श करतात एक महाभयंकर स्फोट झाला। विमानाची इंधन टाकी पूर्ण भरलेली असल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केलं। मेघानी नगर हे विमानतळापासून फक्त 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे। हा परिसर निवासी आणि व्यावसायिक इमारतींनी गजबजलेला आहे। अनेक मोठी हॉस्पिटल याच परिसरात आहे। दुर्दैवानं हे विमान थेट सिव्हिल हॉस्पिटलच्या टीबी विभागाच्या एका इमारतीवर कोसळलं। या भीषण अपघाताने आजूबाजूच्या अनेक इमारतींचं नुकसान झालं। परिसरातील वाहनांना कोळसा झाला। सगळीकडे किंचाळ्या, आक्रोश आणि गोंधळाचं वातावरण। घटनेची माहिती मिळताच काही मिनिटातच बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाली। अग्निशमन दलाच्या 7 गाड्या, पोलीस दल आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा तात्काळ पोहोचल्या। पण परिस्थिती इतकी भीषण होती की सरकारला एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला पाचारण करावं लागलं। गुजरातचे मुख्यमंत्री, पूर्व मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री त्या ठिकाणी पोहोचले। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्याला फोन करून परिस्थितीचा तात्काळ आढावा घेतला आणि ते स्वतः तातडीने अहमदाबादकडे रवाने झाले। केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत बचाव कार्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले। याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली, ज्यामुळे चिंतेत आणखी भर पडली। या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी हे सुद्धा प्रवास करत असल्याची माहिती मिळाली। त्यांचा एका बोर्डिंग पासही सोशल मीडिया व्हायरल झाला, ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती। एकीकडे बचाव कार्य सुरू होतं, तर दुसरीकडे या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी डीजीसीए अर्थात एक असं डिपार्टमेंट की जे नागरी
विमान वाहतूक महासंचालन याने तपासाला सुरुवात केली होती. अशा प्रकारे कोणत्याही शहरामध्ये एखाद्या विमानाचा क्रॅश होणे, त्याचा अपघात होणं ही गोष्ट खरं तर खूप धक्कादायक होती. सुरुवातीला असं वाटलं की काहीतरी तांत्रिक बिघाड हेच कारण सांगितलं जात होतं. पण प्रश्न होता, जगातल्या सर्वात सुरक्षित मानले जाणाऱ्या बोईंग ड्रीमलायनर सारख्या विमानात इतका मोठा तांत्रिक बिघाड कसा होऊ शकतो? आता संपूर्ण नागरिकांमध्ये भीतीची लाट पसरली. जे विमानाने प्रवास करताय त्यांच्यामध्ये भीतीची लाट पसरली, कारण की कारण नेमकं काय आहे ते उघड झाल्याशिवाय लोक आता विमानात बसताय की नाही हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतोय. या भीषण दुर्घटनेत प्राण गमावलेल्या सर्व प्रवाशांना, क्रू मेंबर्सला आणि नागरिकांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली. या विमान अपघाताबद्दल, त्यामागे उघड झालेल्या सत्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.